या सामन्याचे आयोजक निकेत पाटील आणि पिरकोन आणि प्रथमेश पाटील पांडवे या दोघांनी या सामन्याचे आयोजन केलेले आहे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी इथे पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी. दरम्यान पंचांकडून सिग्नल येतोय की सामन्याला आता सुरुवात होतोय. पिरकोन संघाकडून सलामीचा गोलंदाज दुर्वेश, तर भोलानाथ आवरेस संघाकडून सलामीचा फलंदाज राजा. पहिला चेंडूवर जोरदार प्रहार केलेला आहे. पहिला चेंडूवर येतोय खणखणीत असा षटकार. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल ती भोलानाथ आवरेस संघाकडून. राजाच्या माध्यमातून या षटकाराने स्वतःचं आणि संघाचं खातं खोललेलं आहे. दुर्वेशाच्या पहिल्याच चेंडूचा भरपूर समाचार घेतलेला आहे तो राजा यांनी आणि ठोकलाय सीमारेषा बाहेर असा खणखणीत असा षटकार. दरम्यान दुर्वेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडूची फेकी करण्यासाठी कुठेतरी कमबॅक करील का की राजा मात्र आपल्या त्याच हेतूने पुढे सरसावेल. सुरेख चेंडू पॉईंटच्या दिशेने टोलवून काढलेला चेंडू. तिथे आउटफील्ड थोडी खराब असल्या कारणामुळे डिक्लरेशन स्पॉटमध्ये जातोय. एकच धाव मिळते ती राजा याला. कारण आता मात्र दुर्वेश गोलंदाजी मार्कवर, तर नवीन फलंदाज प्रतीक हा देखील एक हार्ड हिटर असा फलंदाज आहे तो आवरे संघाचा. प्रतीक कशा प्रकारे खेळतोय. पावसाळी हंगाम आहे. जोरदार प्रहार करायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा नीटसा संपर्क जुळला नाही. क्षेत्ररक्षण मात्र तिथे असणार क्षेत्ररक्षक सुरेख होताना दिसतोय. फेकी थोडी खराब येतोय. ओव्हरथ्रो होतोय त्याचा मात्र भरपूर समाचार घेताना दिसतात ते दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजांमध्ये, तर प्रतीक आणि राजा यांच्यामध्ये. गोलंदाजी सुरेख होताना दिसतोय. या दोन धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9च्या घरात. पुढचा चेंडू प्रतीकसाठी दुर्वेश याचा. प्रतीक कशा प्रकारे खेळतोय पाहायचं आहे. जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर खणखणीत असा षटकार. प्रतीकच्या बॅटमधून देखील येतोय हा षटकार. दरम्यान उरण पूर्व विभाग म्हटलं तर थोडासा रबर बॉलचा खेळ हा आपल्या इकडे कमी होतोय, परंतु ती कमतरता न दाखवता सुंदर फलंदाजी करताना दिसतात, सुंदर गोलंदाजी करताना दिसतात ते या आपल्या विभागातील सर्व प्लेयर्स. पहिला षटकार राजा याच्या बॅटमधून आला होता. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. तदनंतर आलेल्या डिक्लेअर स्पॉटमध्ये 1 धावसंख्या. तदनंतर प्रतीक याने मात्र 2 धावसंख्या उभारल्या. त्याच्यानंतर मात्र ठोकलेला दमदार षटकार. आता मात्र दुर्वेश कशा प्रकारे कमबॅक करतोय आपल्या उर्वरित चेंडूंमध्ये ते पाहायचं आहे. तर प्रतीक पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतोय. दुर्वेश गोलंदाजी मार्कवर. ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू जोरदार प्रहार करायचा होता मात्र तिथे असणार क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मिसफिल्ड होतोय. तत्पूर्वी 1 धाव एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावमध्ये करताना दिसतात ते दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल ती या दोन्ही फलंदाजांमध्ये होताना दिसते. धावसंख्या पोहोचते मात्र 17च्या घरात. आपल्या षटकातील पुढील चेंडूची फेकी करण्यासाठी दुर्वेश सज्ज होतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील दुर्वेश याचा. जोरदार प्रहार होतोय. चेंडू मला तर वाटतं पॅव्हलियन कक्षालाही सलामी असावी. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर खणखणीत असे षटकार. आयोजकांच्यात मात्र व्हॅनवर चेंडू आदळतोय आणि हा येतोय दमदार असा षटकार. पोचलेली आहे ती 23च्या घरात. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23च्या घरात धावसंख्या पोहोचते ती भोलानाथ आवरे संघाची. प्रतीक कडून मात्र दमदार इथे फटकेबाजी होताना दिसतोय. पहिल्याच षटकात 23 धावसंख्या आल्यानंतर आता मात्र दुसरं षटक कोणावर सोपवायचं हे मात्र प्रश्न पडला असेल ते कर्णधाराला, आणि कर्णधारांनी मात्र या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी कोणाला प्राचारण केलेलं आहे ते पाहायचं आहे. तर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय शिरीष. त्याला सामोरे उभा आहे फलंदाज राजा जो एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. तो प्रत्येक 2 षटकारांच्या सहाय्याने खेळतोय. पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी तयार होते शिरीष. त्याला सामोरे उभा आहे राजा. पहिला चेंडू
मात्र खराब चेंडूची फेकी या चेंडूवर या 2 धावसंख्या मिळतात. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते ती 25. साठी स्ट्राईक चेंज नाही आहे. बॅटकट असेल तरच चेंज आहे. पुढचा चेंडू हा देखील अवांतर चेंडू म्हणावा लागेल तो शिरीष याचा. पुन्हा एकदा पंच वीरेंद्र पाटील यांनी आपले हात फैलावले आणि हा अवांतर चेंडू घोषित केला. धावसंख्या पोहोचते 26च्या घरात. पुढचा चेंडू आता शिरीष याचा. कुठेतरी योग्य अचूक टप्पा अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. फुलटास चेंडू होता त्याचा भरपूर समाचार घेता आला नाही. तत्पूर्वी मात्र ही मिळते एकच धाव. सुंदर चेंडू होता त्या खराब चेंडू होता. खराब चेंडूचा मात्र समाचार घेता आला नाही तो राजा याला. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय प्रतीक. प्रतीक कशा प्रकारे शिरीष याच्या गोलंदाजीचा सामना करतोय ते आपल्याला पाहायचं आहे. प्रतीक अद्याप ही 16 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. आपल्या संघासाठी नेहमीच तो चांगली कामगिरी करत असतोय आणि आज देखील त्याची कामगिरी चांगली होताना दिसतोय. आता मात्र गोलंदाजीचा विश्वास दाखवलेला शिरीष याच्यावर दाखवलेला स्लोवर पद्धतीने चेंडू दर्शवितात पंच वीरेंद्र पाटील आणि ही अवांतर धाव एक मिळते. या अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाचा धावतं फलक जे आहे ते वाढलेले दिसतोय 28च्या घरात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू आणि या खराब चेंडूवर दमदार प्रहार होतोय. चेंडू जातोय लांबच लांब सीमारेषा बाहेर. खणखणीत असा षटकार. सुरेख फटकेबाजी होताना दिसते ती प्रतीकच्या बॅटमधून. पुन्हा एकदा लेग कटर टाकलेला चेंडू पंच वीरेंद्र पाटील यांनी दिशा भरकटल्याचं दर्शविलं. चेंडू जातोय अवांतर. अवांतर जातोय. ही एक धाव 35 धावसंख्या झालेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा म्हणजे लाईन लेंथ कुठेतरी भरकटताना दिसतोय हा गोलंदाज. पंचांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता की कुठेतरी या वाढत्या धावसंख्येचा आलेख आहे तो कुठेतरी रोखावा, परंतु अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ कुठेतरी भरकटताना दिसतोय तो शिरीष. पुढचा चेंडू आपल्या गोलंदाजीतील पुन्हा एकदा अवांतर चेंडू. वारंवार अवांतर चेंडू फेकताना दिसतोय. धावसंख्या मात्र वाढताना दिसते. धावसंख्या पोहोचते 37च्या घरात. शिरीष याचा पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. तेथे क्षेत्ररक्षक आहे सौरभ गावंड. फेकी येईल तत्पूर्वी मात्र एक धाव काय रोखता आली नाही. एक धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता राजा याचा परंतु नाही. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल ते प्रतीक याला. आणि या एका धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 39च्या घरात. आपल्या षटकातील पुढील चेंडू शिरीष याचा. जोरदार प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. हा देखील येतोय षटकार. राजा याच्या बॅटमधून येतोय खणखणीचा षटकार. आता धावसंख्येचा जो आलेख आहे तो वाढतच चाललेला आहे. 45 धावसंख्या झालेली. 45 धावसंख्या उभारलेल्या आहेत त्या भोलानाथ आवरे संघाने. अद्यापही दोन्ही फलंदाज नाबाद खेळतात. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. पुढचा चेंडू शॉर्टपिच चेंडू होता. त्याचा भरपूर समाचार घ्यायचा होता तो राजा याला, परंतु चेंडू आणि बॅटचं नीटचं समीकरण जुळलं नाही. बॅटची वरची एज लागलेली आहे. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. या शेवटच्या चेंडूवर जोरदार प्रहार होईल का? धावसंख्या 46 झालेल्या आहेत. दरम्यान आता स्ट्राईक एंडवर येतोय प्रतीक. प्रतीक या शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेईल की मात्र शिरीष त्याला स्तब्ध ठेवेल. षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भोलानाथ आवरे संघाच्या धावसंख्या होतात 47. आता मात्र तिसरं षटक फेकण्यासाठी कोण येईल, कर्णधार कोणाला प्राचारण करतात ते आपल्याला पाहायचं आहे. पहिला षटक घेऊन आले होते दुर्वेश. त्याने 23 धावसंख्या दिल्या आपल्या षटकामध्ये. तदनंतर आलेला शिरीष याने आपल्या षटकामध्ये 24 धावसंख्या दिल्या. म्हणजे जो मी म्हटलं होतं की धावसंख्येचा जो आलेख आहे तो वाढतच चाललेला आहे. तो आलेख कुठेतरी खाली आणणं देखील गरजेचं आहे ते पिरकोन संघासाठी. तर
भोलानाथ आवरे संघासाठी मात्र वाढणारा आलेख हा वाढतच जाणे हे देखील त्यांच्यासाठी गरजेचं आहे, महत्त्वाचं असेल. कारण पिरकोन संघाचा जर विचार केला तर या संघामध्ये देखील फलंदाजी करण्यासाठी सुरेख फलंदाज देखील आहेत. सौरभ, राज असे उत्तम फलंदाज आहेत या संघामध्ये. त्यांच्यासमोर खेळत असताना धावसंख्येत मोठी धावसंख्या उभारणं देखील गरजेचं आहे. त्याच पद्धतीने मात्र धावसंख्या होताना दिसत आहेत त्या आवरे संघाच्या. आत्ता मात्र नवीन गोलंदाजीसाठी येताना दिसतोय तो सौरभ गावण. त्याला सामोरे उभा फलंदाज प्रतीक टू सौरभ. खराब चेंडू, नो बॉल. हा देखील असेल फ्री हिट. या फ्री हिटच्या चेंडूचा कितपत समाचार घेतोय ते पाहायचं आहे आपल्याला. प्रतीक, हा पुन्हा एकदा नो बॉल येतोय. पुन्हा एकदा खराब चेंडूची फेकी करताना दिसतोय सौरभ. धावसंख्या पोहोचतात ते 49च्या घरात. प्रतीक हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. नेहमी त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत असतात. तोच प्रतीक फ्री हिटचा सामना करेल. जोरदार प्रहार केलेला आहे, परंतु फ्री हिट असल्या कारणामुळे झेल काही होणार नाही. ही एक धाव मिळते. या एका धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 50च्या घरात. म्हणजे भोलानाथ आवरे संघाचं हाफ सेंचुरी ते कंप्लीट झालेली आहे. पुढचा चेंडू सौरभ याचा राजासाठी. पुन्हा एकदा नो बॉल आणि हा एक असेल फ्री हिट. म्हणजे शॉर्ट पिच चेंडू फेकण्याच्या नादात कुठेतरी खूपच टप्पा पाठी टाकला जातोय तो सौरभच्या माध्यमातून आणि तो सारखं वारंवार नो बॉल फेकताना दिसतोय. आता मात्र सुंदर चेंडू, एक गुडलेन स्पॉटवर चेंडू फेकला होता तो सौरभ याने. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण करण्यात यश येतोय त्या दोन्ही फलंदाजांना, प्रतीक आणि राजा याला. या एका धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 52च्या घरात. हा देखील येतो अवांतर चेंडू. हा देखील पंचांचा इशारा येतो की नो बॉल चेंडू आहे. मी म्हटलं होतं की ज्या पद्धतीने रेग्युलर आपण क्रिकेट खेळत असतो, टेनिस क्रिकेट खेळत असतो, त्यामध्ये खेळपट्टी मोठी असते, लांब लचक असते. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये खेळपट्टी थोडी छोटी असते, त्यामुळे हे वारंवार नो बॉल चेंडू फेकण्यात येतात. हा देखील चेंडू नो बॉल. म्हणजे या षटकामध्ये 5 चेंडू नो बॉल फेकण्यात यश आलेलं आहे ते सौरभ याला. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल ती सौरभकडून. आतापर्यंत मोठा फटका आलेला नाही, परंतु मोठा फटका काय मारू दिला नाही, परंतु चेंडू देखील बॅटला लागून दिलेले नाहीत. म्हणजे असे उंचीचे चेंडू फेकलेले आहेत. पुन्हा एकदा मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की एक सुद्धा मोठा फटका आला नाही. मोठा फटका येईल कसा, कारण चेंडू जर पिचवर पडला नाही तर मोठा फटका येणं शक्यच नाही. अद्याप या षटकातील 2च चेंडू संपलेले आहेत. 9+1 झालेले आहे. 56 धावसंख्या झालेत. पुढचा चेंडू हा मात्र डिक्लरेशन स्पॉटमध्ये जातोय चेंडू. ही एकच धाव मिळेल. 57 धावसंख्या झालेल्या आहेत. शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी करताना दिसतोय सौरभ. आता मात्र पुढचा चेंडू सौरभ याचा राजासाठी. राजा कशा प्रकारे खेळतोय. जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. खणखणीत असं षटकार. मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की जर पिचवर चेंडू पडला नाही तर षटकार येणं शक्य नाही, त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने पिचवर चेंडू पडला त्याचा भरपूर समाचार घेतला तो राजा याने. आणि या षटकारानिशी संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 63च्या घरात. आता मात्र राजा मात्र देखील खूप सुंदर फलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा बाहेर. चौकार. सुंदर सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजांमध्ये होताना दिसतोय. एका भोलानाथ आवरे संघासाठी या षटकातील अद्यापी शेवटच्या चेंडूची फेकी बाकी आहे.
तर शेवटच्या चेंडूचा खरपूर समाचार घेता येईल का? खराब खराब चेंडू म्हणावा लागेल तो सौरभ याचा. नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल +1. 68 धावसंख्या झालेल्या आहेत. वाईट +1. 69 धावसंख्या झालेल्या आहेत. हा मात्र या इनिंगमधील पहिला कदाचित निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलेलं आहे ते सौरभ याला. पहिला निर्धाव चेंडू फेकतोय तो सौरभच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावलेली आहे. 3 षटक संपलेले आहेत. 3 षटकांच्या संमतीनंतर संघाची धावसंख्या झालेली ते 69. 69 षटक कोण येतोय घेऊन ते पाहायचं आहे. धावा किती झाल्या? 69 धावसंख्या झालेल्या. 69 धावसंख्यांमध्ये राजा हा 25 धावसंख्येवर खेळतोय तर प्रतीक हा 27 धावसंख्येवर नाबाद खेळताना दिसतोय. तर नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना दिसतोय पिरकोण संघाकडून. दीपेन येतोय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू सुरेख फेकला होता तो दीपेन. आता पुढचा चेंडू प्रतीकसाठी घेऊन जातोय लेफ्ट हँड गोलंदाज. फुलटॉस चेंडूचा समाचार घेताना दिसतोय. तत्पूर्वी मात्र तिथे असणारा क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. फेकी मात्र खराब होतोय. यष्टीरक्षक मात्र व्यवस्थितरित्या गॅदर करतोय. एकच धाव मिळेल. या एका धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या पोहोचते 70च्या घरात. आता स्ट्राईक एंडवर येतो राजा. दोघांची देखील सुंदर फलंदाजी होताना दिसते. सुंदर फटकेबाजी होताना दिसते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. त्यांना मात्र स्तब्ध करण्यात यश येतोय तो दीपेन याला. स्लोवर चेंडू फेकलेला होता. वाह काय डिलिव्हरी होती ती दीपेनच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. अप्रतिम असा चेंडू फेकला होता. राजा याला चेंडू समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये. या गोलंदाजीमध्ये पहिले 3 चेंडू मात्र सुरेख फेकताना दिसतोय तो दीपेन. आपल्या संघासाठी त्याला योग्य असं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी होताना दिसते ती दीपेनच्या माध्यमातून. आता मात्र थोडीशी दिशा भरकटताना दिसतोय. पंच वीरेंद्र पाटील इशारा करतात की हा अवांतर चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या मात्र आता या अवांतर धावसंख्येने वाढते 71. पुढचा चेंडू दीपेन याचा राजासाठी. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. फुलटॉस होता चेंडू. फुलटॉस चेंडूचा खरपूर समाचार घेतला. राजाने ठोकला हा लांबच लांब षटकार. आता मात्र खराब चेंडू फेकला तो दीपेन याने. ते खराब चेंडूचा मात्र कशा प्रकारे खरपूर समाचार घ्यायचा हे राजा याने मात्र इथे दाखवून दिलंय. सलामीची गोडजोडी अद्यापही आहे आणि त्यांची नजर मात्र स्थिर बसलेली आहे. पुन्हा एकदा हा जोरदार प्रहार येतोय. सलग बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार येतात दीपेन याच्या. आता मात्र दीपेन मात्र कुठेतरी मागडा ठरताना दिसतोय. आपली लाईन लेंथ थोडीशी भरकटताना दिसतोय. या ओव्हरमधला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या पोहोचते ती 83च्या घरात. शेवटचा चेंडू दीपेन याचा. नाही मात्र झेल तिथे जमिनीला दान होते. तेथे असणारा क्षेत्ररक्षक शिरीष थोडेसे प्रयत्न अपुरे पडतात त्याचे आणि झेल मात्र जमिनीला दान होतोय. ही एकच धाव मिळतोय. एका धावसंख्येच्या मदतीने हे षटक संपतोय. धावसंख्या पोहोचते 84च्या घरात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर भोलानाथ आवरे संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 84च्या घरात. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजांमध्ये. खास करून राजाकडून की तो खराब चेंडूचा खरपूर समाचार घेतोय. पहिला चेंडू नो बॉल.
नवीन गोलंदाज सिद्धार्थ येतोय, मात्र नो बॉलचा फ्री हिटचा भरपूर समाचार घेता आला नाही. तो राजा याला स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला तो सिद्धार्थ याने आणि एकच धाव मिळते. या एका धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 86 धावसंख्या झालेल्या आहेत. आता मात्र प्रतीक पुन्हा एकदा लेंथ भरकटताना दिसतोय, दिशा भरकटताना दिसतोय. अवांतर चेंडू येतोय, धावसंख्येत वाढतोय, धावसंख्या पोचते ती 87च्या घरात. कुठेतरी अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, दिशा स्थिर ठेवावी लागेल ती सिद्धार्थ याला. सुरेख सुरेख चेंडू म्हणावं लागेल. प्रतीक याला चेंडू समजला नाही, बाकीचं काम मात्र यष्टीरक्षकाने पार पाडलं. चेंडू येथे निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली आहे. पुढचा चेंडू सिद्धार्थ याचा प्रतीकसाठी. आता मात्र प्रतीक याला कुठेतरी मोठे प्रहार करावे लागतील, जोरदार फटकेबाजी करावी लागेल. खराब चेंडू आणि हा देखील येतो नो बॉल +1. अशा या 2 धावसंख्या येतात. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्येत मात्र आता वाढ होते. संघाची धावसंख्या पोचते 89च्या घरात. कुठेतरी वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न करताना मात्र दिशा भरकटताना दिसतोय तो सिद्धार्थ. पुढचा चेंडू प्रतीकसाठी सिद्धार्थ याचा. पुन्हा एकदा स्लोवर चेंडूचा भरपूर समाचार घेताना दिसतोय प्रतीक. ठोकतोय षटकार, खणखण जसं षटकार ठोकतोय. षटकाराच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 95च्या घरात. या षटकातील अद्यापही शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रतीक आत्ता मात्र सुरेख चेंडू म्हणावे लागेल. निर्धाव चेंडू फेकण्यात यश येते तो सिद्धार्थ याला. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावलेली आहे 95 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू सिद्धार्थ याचा. अद्यापपर्यंत त्यांना पिरकोण संघाला कोणतीही सफलता प्राप्त करण्यात यश आलेलं नाही. दोघे फलंदाज नाबाद खेळताना दिसतात. हा देखील चेंडू येते नो बॉल. फ्री हिट कायम. धावसंख्या पोचते ती 96च्या घरात. शेवटचे 2 चेंडूंची खेळ बाकी आहे या इनिंग मधील. ते कशा प्रकारे फेकतोय. स्लोवर चेंडू मात्र जोरदार प्रहार करायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही समीकरण जुळलं नाही. चेंडू लागतोय, शरीरावर आदळतोय, पायांवर आदळतोय. या चौकाराच्या सहाय्याने मात्र संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 101. म्हणजे हाफ म्हणजे 100 धावा कंप्लीट होतात त्या भोलानाथ आवरे संघाच्या. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर भोलानाथ आवरे संघाच्या नाबाद 101 धावसंख्या उभारण्यात त्यांना यश येतोय आणि 102 धावसंख्येचं लक्ष ठेवलेलं आहे ते पिरकोण संघापुढे. याच्यानंतरचा होणारा सामना चिरनेर वर्सेस पाणदिवे. चिरनेर वर्सेस पाणदिवे.
या दरम्यान कोपरोली संघाचे कोपरोली एक्सप्रेस म्हणून ज्यांना नावाजलं जातोय तेच मिथून म्हात्रे यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न होण्यासाठी यायचं आहे. मिथून म्हात्रे, कोपरोली. दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. इकडे पिरकोण संघाकडून सलामीची गोडजोडी मैदानात उतरताना दिसते सिद्धार्थ आणि सौरभ. तर आवरे संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण पसरवायचं आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या सामन्यासाठी पंच दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. पंच इशारा करतात, सामन्याला सुरुवात होते. भोलानाथ आवरेकडून प्रथम स्ट्राईक. गोलंदाज चिराग. पहिल्या चेंडूवर मात्र सौरभ याचा त्रिफला उडलवून काढतोय तो चिराग. सौरभ बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर मात्र सौरभ बाद होतोय. पिरकोन संघाला इथे संधी आलेली आहे. राकेश गावण पिरकोन यांच्याकडून जर पिरकोन संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर त्यांना बोकड देण्यात येईल. तसेच या सामन्यांसाठी नितेश गजानन पाटील ग्रामपंचायत सदस्य पांडदेव पिरकोन यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. आम्ही आयोजकांकडून त्यांचे हार्दिक आभार मानतोय. चला वळूया सामन्याकडे. पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त केली ती चिराग याने. आता मात्र सौरभ याची जागा भरून काढे नवीन फलंदाज अतुल. ते तरार चेंडू फेकण्यात येतोय तो चिरागच्या माध्यमातून. पंच वीरेंद्र पाटील इशारा करतात की हा चेंडू अवांतर आहे. वाईट +1 अशा या 2 धावसंख्या मिळतात. माफ करा, एकच धावसंख्या आहे. डिक्लेअर स्पॉटमध्ये चेंडू गेला नाही. पुढचा चेंडू चिराग याचा. सामोरे उभा आहे तो अतुल. एक ते तरार असा गोलंदाज आहे चिराग. एक अष्टपैलू असा फलंदाज गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे या आवरे गावामध्ये तोच चिराग गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो चिराग याचा.
पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर चिराग एक उत्कृष्ट असा गोलंदाज भेदक अशी गोलंदाजी करताना दिसते. पुन्हा एकदा एक गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू, बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक पार पाडताना दिसतोय. 4 चेंडूंची फेकी केली. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे ती चिराग याने, ती पण अवांतर स्वरूपात अशी धाव दिलेली आहे. पुढचा चेंडू चिराग याचा अतुलसाठी. अतुल याला मात्र चिरागची गोलंदाजी समजत नाही, कुठे चेंडू पडतोय कुठे जातोय. जोरदार प्रहार केलेला आहे तिथे क्षेत्ररक्षकाकडून मिसफील होते, चुकी होते त्याच्याकडून. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. खणखणीचा चौकार. या चौकाराच्या सहाय्याने आता मात्र पिरकोनच्या संघाच्या धावसंख्येला कुठेतरी आकार येताना दिसतोय. धावसंख्या पोहोचते ती 5च्या घरात. या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी चिराग तयार होतोय. तर अतुलच्या बॅटमधून आता येतोय चौकार. पुढचा चेंडू कशा प्रकारे अतुल खेळेल, मोठा फटका येणं गरजेचं आहे, प्रयत्न करणं गरजेचं आहे मोठ्या फटक्यांसाठी. नाही मात्र पुन्हा एक सुरेख चेंडू म्हणावे लागेल तो चिरागाचा. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावलेली आहे 5 या धावसंख्येवर. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पिरकोन संघाची धावसंख्या पोहोचते ती 1-5. आवरे संघाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आवरे संघाने 23 धावसंख्या उभारल्या होत्या. तर पिरकोन संघाचा विचार केला तर पिरकोन संघाने एक गडी बाद होऊन फक्त 5च धावसंख्या उभारण्यात त्यांना यश आलेलं आहे. तर आता मात्र कुठेतरी जोरदार प्रहार करावे लागतील. ते सिद्धार्थ याला प्रयत्न चालू ठेवणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. कोण आहे रे? कुणाल. नवीन गोलंदाज कुणाल. समोर उभा फलंदाज सिद्धार्थ. सुरेख चेंडू म्हणावा लागेल तो कुणाल याचा. अचूक टप्प्यावर आणि अचूक लाईन लेंथवर टाकलेला चेंडू. सिद्धार्थ याला चेंडू समजला नाही, बाकीचं काम मात्र यष्टी रक्षकाने पार पाडलं. पुढचा चेंडू कुणाल याचा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. त्याच लाईन लेंथवर टाकलेला चेंडू, तिथेच टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला तो सिद्धार्थ यांनी आणि त्याच प्रकारे बीट होताना दिसलाय तो सिद्धार्थ. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ते आवरेज संघाकडून होताना दिसतोय. बोलानात आवरेज संघाकडून कुणालकडून स्लोवर चेंडू फेकला होता, त्याचा भरपूर समाचार घेतला तो सिद्धार्थ याने आणि ठोकलाय दमदार पॉवरफुल असा षटकार. बऱ्याच वेळानंतर आलेला हा षटकार आहे पिरकोन संघाकडून. पहिलं षटक फेकलं चिराग याने, त्याने फक्त 5 धावसंख्या दिल्या. नंतर आलेला कुणाल आहे, त्याने पहिले 3 चेंडू मात्र सुरेख फेकले, 2 चेंडू सुरेख फेकले होते. तिसऱ्या चेंडूवर मात्र खणखणीचा षटकार मारण्यात यश येते सिद्धार्थ याला. धावसंख्या पोहोचते ती 11च्या घरात. पुढचा चेंडू कुणाल याचा सिद्धार्थसाठी. आता मात्र त्याच्या यष्ट्या वाकून टाकल्यात त्या कुणाल याने. म्हणजे कमबॅक कसा करावा तर कुणालने दाखवून दिले की जर तू 6 मारशील तर मी देखील तुझ्या यष्ट्या उदलवण्यात काही कमी पडणार नाही. कभी तेरी बारी तो कभी मेरी बारी असं हे समीकरण मात्र फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये रंगलेले दिसलं आपल्याला. आणि सिद्धार्थ त्याच्या खेळीचा होतोय अंत. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरताना दिसतोय राज. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती कुणालची. एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय तोच कुणाल. आता मात्र नवीन फलंदाज आलेला आहे राज. हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मोठमोठे फटके मारण्यात नेहमीच माहीर असतोय, पटाईत आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला संघाला गरज आहे की हर एक चेंडूवर षटकार मारणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने प्रयत्न देखील करणे महत्त्वाचं आहे. जोरदार प्रहार केलेला मी म्हटल्याप्रमाणे पहिल्याच चेंडूवर तर राजच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचते ती 17च्या घरात. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आता धावसंख्या झाली 2-17. शेवटचा चेंडूची फेकी करण्यासाठी कुणाल तयार होतोय. आता मात्र झेल उडालेले आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. यष्टीरक्षक प्रतीक कोणती चुकी करणार नाही. ज्या पद्धतीने मागे बघितलं तर आपण सिद्धार्थ याने सिक्सर मारला, त्यानंतर त्याला त्रिफला उद्ध्वस्त केला, त्यानंतर मात्र आलेला राज याने सिक्सर मारला, त्याच्यानंतर त्याला कॅचआउटच्या स्वरूपात बाद करण्यात यश आले ते कुणाल याला. म्हणजे 2 सफलता प्राप्त करण्यात यश होते ते कुणाल याला.
राज बाद होताना दिसतोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 17च्या घरात. आता मात्र राज याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज योगेश. तर आवरेज संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघ डॅनी डॅनीचा पहिला चेंडू अतुलसाठी. अतुल हा स्ट्रायकरवर आला होता. चेंडू जाते वन बाउंस सीमारेषा बाहेर. चौकार. पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार ठोकण्यात यश येतो अतुल याला. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या पोहोचते ती 21 घरात. आता मात्र आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी आता मात्र डॅनी तयार होते. आपल्या षटकातील पुढील चेंडू पुढे सरसावून मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक करतपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल तो अतुल याला. या एका धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 22च्या घरात. डॅनी आपल्या षटकातील पुढील चेंडू. आता सामोरे उभा आहे तो योगेश. योगेश कशा प्रकारे डॅनीचा सामना करतोय पाहायचं आहे. जोरदार प्रहार करायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा कोणतंही समीकरण जुळलं नाही. चेंडू जाते निर्धाव यष्टीरक्षकाकडे. पुढचा चेंडू डॅनी याचा. योगेश मात्र कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होत आहे. संघाला गरज देखील आहे आणि हा येतो योगेशच्या बॅटमधून खणखणीत षटकार. लाजवाब असा षटकार. घुटना टेक तमाशा देख त्या पद्धतीने षटकार ठोकला तो योगेश याने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा होता परंतु नाही. चेंडू आणि बॅटचा कोणताही समीकरण जुळलं नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे 28 या धावसंख्येवर. जोरदार प्रहार. हा जातोय लांबच लांब षटकार. खूपच लांब षटकार ठोकलेला आहे तो योगेश याने आणि षटक संपलेला आहे. शेवटच्या चेंडूवर मात्र हा मारलेला षटकार खरोखरच खूपच लांब षटकार मारलेला आहे तो योगेश याने. धावसंख्या झालेल्या आहेत 34. अद्याप 12 चेंडू आणि 68 धावसंख्येची गरज आहे. प्रयत्न करतच राहा. प्रयत्न केल्यानेच आपल्यातली क्षमता सिद्ध होते आणि ती क्षमता आपल्यात काय आहे आणि का आपल्याला हा खेळण्यासाठी चान्स दिलेला आहे हे आपल्याला देखील दाखवणे आपल्या संघासाठी गरजेचं आहे. आपल्या संघाने आपल्याला का प्रमोट केलंय, का पुढे खेळण्यासाठी पाठवलंय ते देखील सिद्ध करणं गरजेचं आहे. राजा गोलंदाजी मार्कवर. अतुल झेल उडालेले आहे. झेल खाली एक क्षेत्ररक्षक धावतोय. वायरला चेंडू लागला त्यामुळे झेल जमिनीला दान होतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल या चेंडूवर. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू तिथे वायरला आदळला आणि त्यामुळे थोडीशी दिशा बदलली. आता मात्र खराब चेंडूची फेकी होताना दिसते ती राजाकडून. नो बॉल चेंडू आले आणि हा फ्री हिट असेल. त्या फ्री हिटवर योगेश मात्र कशा प्रकारे फटकेबाजी करतोय ते पाहायचंय. धावसंख्या मात्र पोहोचते 37च्या घरात. इथे रितेश म्हात्रे यांच्या माध्यमातून सुंदर असं स्कोरिंगचं काम केलं जातंय. योग्य अशी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत ते रितेश म्हात्रे. 11 चेंडू आणि 66 धावसंख्येची गरज आहे. पुढचा चेंडू राजा याचा योगेशसाठी. योगेश कशा प्रकारे खेळतोय ते पाहायचं आहे. जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू जातोय षटकार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ठोकलेला हा षटकार आहे तो योगेशच्या माध्यमातून. योगेश मात्र लढताना दिसतो आपल्या संघासाठी. 43 धावसंख्या झालेल्या आहेत. पुढचा चेंडू राजा याचा योगेशसाठी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलेला आहे. कार्पेटच्या सहाय्यातून चेंडू जातोय. तेथे असणारा क्षेत्ररक्षक फील्ड करे. तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण करण्यात यश येतो दोन्ही फलंदाजांना अतुल आणि योगेश याला. दरम्यान पुढचा चेंडू राजा याचा अतुलसाठी.
झेल उडालेले आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का नाही, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळते. डिक्लरेशन स्पॉटमध्ये जातोय चेंडू. ही एकच धाव आहे. एका धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 45. अतुल मात्र मोठे फटकेबाजी करण्यात त्याला यश येताना दिसत नाही. योगेश मात्र आपल्या संघासाठी प्रयत्न करताना दिसतोय. तत्पूर्वी बॅट या षटकातील शेवटचा चेंडूची फेकी अद्याप बाकी आहे. तत्पूर्वी मी याच्यानंतरचा होणारा सामना कोपरोली विपक्ष या दोन संघांमधून जो सामना जिंकेल त्याच्या विपक्ष खेळवण्यात येईल. पुढचा चेंडू राजा याचा. अतुलला काही मोठा फटका मारण्यात यश येत नाही. प्रयत्न चालू आहेत परंतु प्रयत्नांना मात्र यश काही येताना दिसत नाही. हे षटक संपतोय. अतुल मात्र अद्यापपर्यंत 10 चेंडूंचा खेळ केला. 10 चेंडूमध्ये फक्त त्याने 11 धावसंख्या उभारलेल्या आहेत. त्यामध्ये 2 चौकार देखील आहेत. पुढचा नवीन गोलंदाजी मार्कवर योगेशच्या माध्यमातून ते जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. तत्पूर्वी मात्र चेंडू फील्ड केला जाईल डॅनीच्या मार्फत. फेकी येईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. नवीन गोलंदाजाचं नाव काय आहे? नवीन गोलंदाज राज. अतुल पुन्हा एकदा चाचपडत खेळताना दिसतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सामने इथे प्रक्षेपण केला जातोय. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज नवखासा गोलंदाज दिसतोय तो आवरे संघाकडून राज. फुलटॉस चेंडू होता त्याचा समाचार इथे घेता चौकार येतोय. कुठेतरी मोठे फटके येणे गरजेचं होतं परंतु तसं काही घडलं नाही पिरकोण संघाकडून. या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपल्याला श्री समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुंदर असं प्रक्षेपण करताना दिसत आहेत ते. पुन्हा एकदा राज. आता मात्र जोरदार प्रहार केलेला आणि हा उंच आणि लांबच लांब षटकार. मात्र दिवा विजताना जसा फडफडतोय त्या पद्धतीने हा षटकार येताना दिसतोय तो अतुलच्या माध्यमातून. या इनिंग मधील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. हा देखील येतोय षटकार. सामना मात्र आवरे संघाने जिंकलेला आहे. तसेच पिरकोण संघ पराभूत होताना दिसतोय. पराभूत संघाचे देखील हार्दिक आभार. तसेच आवरे संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देतोय. आणि या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याने 13 चेंडूंचा सामना केला 13 चेंडूमध्ये 42 धावसंख्या उभारल्या तोच राजा ठरतोय या सामन्याचा सामनावीर. राजा ठरतोय या सामन्याचा सामनावीर. तसेच आवरे संघाचा संघनायक आणि कोपरोली संघाचा संघनायक.